कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा ओंकार, काय झालं बाबा, बघतोयस ना? हो मोठे मालक, चाललंय माझं, बघतोय मी। काही डेस्टिनेशन सॉर्ट आउट करून ठेवलेत, एकदम एक्झॉटिक डेस्टिनेशन्स आहेत। फॅन्टास्टिक, आम्हाला पाठव आणि एक काम कर, त्याला ऑप्शन पण बघून ठेव, मला डिटेल्स सगळे पाठवून देतो। हो मोठे मालक, मी अजून शोधतो आणि सगळे डिटेल्स तुम्हाला एकसाथ पाठवतो। काय मला एकदा चेक करायला पाहिजे ना, आणि अक्षराशी बोलायला पाहिजे त्याबाबत। काही झालं तरी तुझा भाऊ आणि वहिनी लवकरात लवकर ट्रिपला गेले पाहिजेत। मोठे मालक, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळे डिटेल्स तुम्हाला एकसाथ पाठवतो। तुम्ही फायनल करा, मग मी बुकिंग करून टाकतो। हा, तुम्ही काळजी करू नका। गुड, थँक्यू, ठेवू? येस येस, माझं काम चालूच आहे। बाबा चहा घ्या। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। फ्रेश दिसतेस अगदी। काही नाही, तुम्ही ठीक आहात ना? मी अगदी ठीक आहे। आणि तुला सांगू का, तू आता माझी किंवा बाकी कशाचीच काळजी करू नको, तू फक्त आता तुमच्या संसाराकडे लक्ष दे। बाबा, आमचा संसार म्हणजे काय फक्त आम्ही दोघं होत का? तुम्ही सगळे आलातच की त्यात। नाही ते झालंच, पण तुमच्या संसाराच्या केंद्रस्थानी तुम्ही दोघे असायला हवे ना। बरं जाऊ दे, मी आता डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो। तू आणि अधिपती कुठेतरी बाहेर फिरायला जावं अशी माझी इच्छा आहे। अहो, आत्ताच तर जाऊन आलो 10 दिवस। अरे ते काय फिरायला गेला होता, ती रीत पाळायला गेला होतात ना। एवढे कष्टात दिवस काढले तुम्ही, मला माहिती आहे सगळं। आणि असंही लग्न झाल्यानंतर तुम्ही कुठे नाही गेलात बाहेर। अगं कपल्स तर केवढे फिरत असतात, जगभर फिरत असतात। तुमच्या लग्नाला इतके महिने झाले। बाबा, एवढ्या गडबडीत कसं जाणार ना आम्ही? नको नको, आत्ता नको। अगं नाही नाही, या सगळ्यामध्ये तुझा काही संबंध नाहीये। हे सगळं मी ठरवणार, मी ऑर्गनाईज करणार, तुम्ही फक्त बॅग भरायची आणि निघायचं। ते खरं सांगू का, माझी पण तशी इच्छा आहे बाहेर फिरायला जायची। मी तुम्ही म्हणालात तसं लग्नानंतर कुठेच गेलो नाही होत, आणि खरं तर चांगली आयडिया आहे, माझी काही हरकत नाही, पण अधिपती लगेच तयार होतील असं वाटत नाही मला। आता ते काम मात्र तुला करावं लागेल, त्याला तयार करण्याचं। मी सांगायला लागलो तर तो माझं काही ऐकणार नाही, मुद्दाम उलट करेल। त्याला कन्व्हिन्स कर आणि मस्तपैकी कुठेतरी हिल स्टेशनला जा किंवा एखाद्या एक्झॉटिक लोकेशनला। बाबा, हे सगळं काही आत्ता शक्य होईल असं वाटत नाही मला। अक्षरा, सगळं शक्य होतं, जगात अशक्य असं काहीच नाहीये। ही माझी ऑर्डर आहे असं समज, आणि मी आता तुझं काही ऐकणार नाहीये। माझ्याकडून तयारी झाली की मी तुला कळवतो, बॅग भरून तयार राहा, लगेच निघायचं। नमस्कार मॅडम। बोला, काय गडबड आहे? नाही, गडबड काही नाही मॅडम। मॅडम, सगळ्या कामाचा खोळंबा झालाय, सगळे डिसिजन्स पेंडिंग आहेत। ठीक आहे, मी फाईल्स घेऊन आलोय, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत। मॅडम, काहीच निर्णय नाही आहेत, त्याच्यामुळे सगळीच कामं ठप्प झालेली आहेत। अधिपती सरकार कधी भेटतील? म्हणजे त्यांच्या सह्या घ्यायच्या होत्या। बघू त्या फायली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।